गाव आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये तळोजाला, पण मध्य भारतामध्ये जाऊन सगळ्यांची दानादान उडवून देतो। थोरले बाजीराव पेशवे यांनी मल्हाररावांना संधी दिली, त्या संधीचं सोनं मल्हाररावांनी केला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू आहे 1680 चा, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू आहे 1689 चा, आणि सुभेदार मल्हारराव होळकरांचा जन्म आहे 1693 चा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर हे हिंदवी स्वराज्याची पताका खांद्यावरती कुणी घ्यायची असा बाका प्रसंग पुढे आला होता, तेव्हा काही सरदार सुभेदार पुढे आले, त्यात सगळ्यात अग्रेसर होते सुभेदार मल्हारराव होळकर। सुभेदार मल्हारराव होळकर, पण त्यांचा इतिहास आला नाही, यशवंतराव होळकरांचा इतिहास आला नाही। आज मी धन्यवाद देतो, नुसतं कार्यक्रम सुरू नाहीत, पुस्तकं लिहायचं सुरू आहे, नुसते कार्यक्रम सुरू नाहीत। अहिल्या देवींच्या हातामध्ये पिंड असणारा फोटो आम्ही बघितलाय, अहिल्या देवींच्या घोड्यावरचा तलवार असलेला फोटो आम्ही बघितलाय, पण साहेब सगळ्या इतिहासाचा अभ्यास करून चित्र सुद्धा अहिल्या देवींची चित्ररूपी इतिहास आमच्या समोर आणण्याचा आता खूप चांगला प्रयोग महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये झालेला आहे। कुठे आहेत ते दुसरे पक्ष? मी टीका टिप्पणी करायला उभा राहिलो नाही। आज फक्त सकाळी 7 वाजता 8 वाजता त्यांनी पोस्ट टाकल्या, अरे सोलापूरच्या विद्यापीठाला नाव दिलं त्याची तुम्हाला पण किंमत नाही। त्या माझ्या दलित भावाला जाऊन विचारा ना, संभाजीनगरच्या मराठवाडा विद्यापीठाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचं नाव द्यावं म्हणून सगळा दलित समाज रस्त्यावरती आला। किती अत्याचार झाले, किती अन्याय झाले, किती बलात्कार झाले, किती झोपड्या जाळल्या आणि किती मर्डर झाले, तेव्हा बाबासाहेबांचं नाव दिलं। अरे आपल्या देवाभाऊनी आपल्या नुसत्या 4-5 आंदोलनावरती नाव दिलंय, त्याची तुम्हाला किंमत नाही। देवाभाऊ आता सोलापूरमध्ये अहिल्या देवींचा पूर्णाकृती पुतळा तयार आहे आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या आपल्या उपस्थितीमध्ये तो पुतळा लोकार्पण व्हावा अशी कुलगुरूंची इच्छा आहे। तुम्ही तो कार्यक्रम लवकरात लवकर घ्यावा। मी आज काहीच मागणार नाही, मी आज काहीच मागणार नाही, आपण मागू परत। अरे आज इतकं दिलंय, इतकं दिलंय, इतकं दिलंय, दिलंय का नाही खरं सांगा, दिलंय का नाही सगळे सांगा। आरक्षणाचं तुमच्या मनामध्ये आहे, देवाभाऊ नक्की काहीतरी मार काढते, तुम्ही चिंता करू नका, बरोबर ना? कारण आरक्षणाची लढाई आम्ही कोर्टात लढत होतो तेव्हा देवाभाऊनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जे मागील ते लिहून दिलं, दुर्दैवानं आमच्या विरोधात निर्णय गेला। परंतु तुम्ही चिंता करू नका, देवाभाऊ आमच्या पोरांचं म्हणणं आहे, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, या तत्वावरती आम्हाला न्याय मिळावा। अरे ओबीसीचं आरक्षण गेलं, आपलं सरकार आल्यानंतर आहे असं थांबवलं, जरा एकदा टाळ्या वाजवा देवाभाऊंसाठी। कोर्टामध्ये त्यांनी बाजू लावून धरली, शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी, जसंच्या तसं आरक्षण राहिलं मित्रांनो। पण आम्हाला काय, आम्ही कामात आहे, आम्ही मेहुणीच्या लग्नाला गेलो, सासरवाडीत कोणतरी मेला, याच्या पलीकडे तुमची गाडी जाय ना। आज ज्या पद्धतीनं तुमचा उत्साह आहे, मी जास्तीचं बोलत नाही देवाभाऊ, मी शब्द देतो सर्व लोकांच्या वतीनं, बाजी प्रभू देशपांडे जसे छत्रपती शिवाजी महाराजांच्यासाठी माझा राजा जोपर्यंत गडावरती पोहोचत नाही तोपर्यंत मी खिंड सोडणार नाही। माझा राजा गडावरती पोहोचला म्हणून तोफेचा आवाज माझ्या कानावरती येत नाही तोपर्यंत मी जीव सोडणार नाही। हे सगळे बाजू प्रभू देशपांडेंसारखे प्रामाणिक आहेत, ज्याला लढायचं त्याला समोरासमोर। कारण मल्हारराव होळकरांनी हे जे शास्त्र आणलं लढाईचं, ते समोरासमोर लढाईचं शास्त्र आहे। होळकरांची लढाई मागून नाही, समोरून आहे, डायरेक्ट। आणि त्यामुळे हे सगळे मावळे हे तुमच्या सोबत राहतील। मी एक विनंती करणार आहे, धर्मांतरण बंदीचा कायदा पण महाराष्ट्रामध्ये आणताय, लव जिहादचा कायदा पण महाराष्ट्रामध्ये आणताय। माझी एक मागणी आपल्याकडं, पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या नावानं धर्मांतरणाचा कायदा या महाराष्ट्रामध्ये यावा आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं लव जिहादच्या विरोधातला कायदा या महाराष्ट्रामध्ये यावा अशी तुम्हाला सर्वांच्या वतीनं विनंती करतो। मी आता जास्तीचा वेळ घेत नाही, पण तुम्ही आम्हाला सर्वांनी उपकृत केलेला आहे, आम्ही तुमच्या नक्की उपकारात राहू। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार।